वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आता मी आणि संदीप चाललो आहे आमची गाडी आणायला. ते वॉशिंगवर गाडी लावली आहे आम्ही, तिथून गाडी आणायला चाललो आहे. हे डुगेन आहे. आणि गाईज आज आम्ही जाणार आहे पूल खेळायला. तर काहीतरी 3 नाव आहेत वेगवेगळी, आता आठवत नाही, पण पूल खेळायला चालू आहे. रुद्र पूलचं आमच्या इथं आहे. या गल्लीत आम्ही पहिल्यांदा चालत चाललो आहे. संदेश आधी मी इथं राहायचो, हो इथून डायरेक्ट उडी मारून इथं खाली नाही, त्या बिल्डिंगमध्ये ह्याच्या अंगातले किती भिकारी. चलो गाईज, आता आपण डायरेक्ट भेटू आमच्या ऑफिसमध्ये गेलं, वॉशिंगच्या इथे गेलं. गाडी घ्यायला आले इथे आमचे हे ऑफिस आहे आणि इकडे वॉशिंगचे आता बंद आहे. तुझी आवायला गेला वाटतं माणूस, मला गाडी घ्यायची. चलो गाइस जाते आम्ही. एक मिनिट, आता आम्ही इकडं आले साड्या घेऊन. पहिले घरी गेलो, संदेशच्या घरातून साड्या घेतल्या आणि हा फालतू मी आतून येतोय बाहेरून, इकडं आलो परत वरती आणि म्हणतो आता खाली. तर म्हणतो तूच चालव. मी आता तिथं उतरलेलो गाडी आता इथं ही मम्मी शिवती ना म्हणून आता इथं आलो. तर आता काहीतरी काय घ्यायचं तुला, काय घ्यायचं, काय घ्यायचं, अरे काय घ्यायचं. संदेश फॉल घ्यायला आले साड्यांचे. जायचं राहत आहे बघा. आम्ही इथून घेतले फॉल आणि आता आम्ही चालले घरी जाऊन आलो की संदेशची मम्मी म्हणली आहे निरा प्या तुम्ही दोघं. संदेशनी फक्त नका पाजू द्या, आपण भेटू घरी, डायरेक्ट घरी भेटू आता संदेशच्या घरी. चाललाय वर संदेश, फक्त काही ज्यांनी आज नको पाजू द्या. ह्याची मम्मी स्वतः बोलली आहे साला भिकारी, तू फक्त आज नाटकी कर रे. हे बघा थांबले मी इथं, आलं गेलं की निरा प्यायला जाणार आम्ही. चलो बाई, संदेश आले भेटू आम्ही डायरेक्ट. चालू होती वाटतं, आताशी चालू होती. चालू कर ना मग गाईज. हे बघा इथं मॅच चालू होते आणि आम्ही चालले काय निरा प्यायला. संदेशची मम्मी बोलली म्हणून आणायचं, नाही तर आणायचं नाही. गाईज आम्ही बघा आम्ही आता पोहोचले निरा प्यायला. गाडी तिकडे लावतो का वरच्या टोकाला, तिथं लाव फालतू साला. गाईज बघा आम्ही पोहोचले आहे तिथं निऱ्याच्या इथं. आम्ही इथंच पितो दरवेळेस. चला गाईज आम्ही डायरेक्ट हम निरा पिके मिळेल. माझं पिऊन पण झालं आणि अजून पिते. अरे पिके पटकन संदेश, मला घे ना अजून एक घे ना. पितो मी, तू तोपर्यंत गाडीवर 20 वाला घे ना. घे ना एक. गाईज लय भाडकं, एवढे दिवस मी पाचलं, आज ह्याला म्हणलो अजून एक 5. तसं आधी लय पैसे काढायचं मागच्या वर्षी, या वर्षी लय कमी पैसे काढायला लागले. 60 रुपये अजून 10 दे. चलो गाईज, ते बघा आता आम्ही चाललोय. संदेश हात नको सोडता गाईज, थांबा. आम्ही आता आलोय घरी, संदेशच्या घरी बसले. हा कूलर आहे याच्या इथं मोठा, एकदम एसी सारखी हवा आहे. खिडकी बंद कर रे, एकदम एसी सारखं वाटतं म्हणून इथेच बसलो आता. जर चलो गाईज, हा अभ्यास करतो. किती दिवसांनी उघडला असेल ना रे बुक. हा काय ॲक्टिंगचं गाईज. बघा संदेशचे वेन्स कसले दिसते माझ्यामुळे, बघा मस्त दिसते. आम्ही संदेशच्या घरी आले. संदेशची आणि माझी भांडणं झाली आणि डुगे संदेशला वाचवत होता. संदेशनी त्याच्या अंगावरच पाणी उडले झालं. आता डुगे बादली घेऊन त्याच्या घरात होता. किती वेळ बोलते सबको बोलते. तुझी बादली बादली घेऊन आला घरी, मग डोक्यामधली. नीरज आणि हा आर्यन आणि हा शिरू आणि हा पारस आणि हे संदेश. एवढे भांडणं माझी आणि संदेशची, आणि त्याचे एंड काय झालंय डुगी आणि संदेश. एवढे चांगला तो वाचत होता
बरे पप्पा बसून ते काही सांभा आपण भेटू ते बघा हा बोल टाकोर नाही वसंती नाचो बावन्या ए गाईस हे बघा ओ काकू आओ नाही काकू मी नाही हो गाईस हे बघा नाही आता जोडलं तुझ्याकडे दिसते गप बसले तर पाणी संपवतोय नाही ते धुत आहेत धुत यार शिंग अहो काय भांडतात कुत्रे माजरी सारखं अरे मग आले संदेश हातात कसे टाकतात काही सांभाळायचं बोलून देतो बघा डुग्या तर कोण रे कमबॅक होणार आहे थोड्या वेळात हा खतरनाक क्या चाल आहे रिस्की आम्ही चाललोय आता पूल खेळायला रुद्र पूल आमच्या इथे आहे तिथं आम्ही पूल खेळायला चाललोय गाईस मी डुग्या आणि संदेश गाईस आपल्याकडे एक जिनियस मुलगा आहे डुग्या शर्ट टी शर्ट घातलाय खाली जीन्स आणि खाली काय घातलंय लोक असे मुलं येतात कुठून काय एवढे रिपेअर केली गाडी डुग्यानी गाईस डुग्यानी गाडी रिपेअर केली पण पेट्रोल टाकत नाही काय गाईस तुम्हाला मी जास्त दाखवतो आमच्या गलीतनं बाहेर आलो ना लगेच एक चल पटकन ब्लॉक चालू ठेवते पटकन चालू एवढं जास्त नाही करू शकत गाईस थांबा नंतर तिथूनच हो गाईस तिथून डायरेक्ट सरळ आणि लेफ्ट डायरेक्ट आलो रुद्रपूर गाईस आपण आता डायरेक्ट तिथंच भेटू बाय टेबल घेतला आम्ही 1 तासासाठी डुग्याच्या डावर मस्तपैकी डुग्याला आला नाही खेळचं संदेश गाईस आम्ही आता चाललो घरी डुग्याची गाडी घेऊन आलेलो आम्ही आणि 1 तासाचा पूल घेतलेला 150 रुपये कोल्ड्रिंक वगैरे काय नाही घेतलं घरी जाऊन जेवायचे आणि आम्ही आता नाही आता डायरेक्ट घरी चाललो आहे गाईस आता संदेश डुगे आणि मी परत आजच आलो तर येऊ शकतो 1 तास रात्री जेवण झालं 10 वाजता पण फिक्स नाही बघू आलो तर नक्कीच अरे जडवणार ना गाडी मी काय बोललो नाही डुग्या गाईस आता संदेशनी कट पीस घेतले आता संदेशनी इथून आम्ही नेहमी 30 का कट पीस आणि 500ची नोट आणतो काय बोलणार चलो गाईस आता डायरेक्ट घरी मारे की चलो गाईस बाय तर आम्ही घरी आलो आणि आता चाललं माझी केस कापायला अरे गाडी किती आवडली गाईस माझी केस कापायची होती केसले वाढलीत ना तीच कापायला चालली आता इथे केस कापले संदेश आले सोडायला गाडी नाही माझ्याकडे पप्पा घेऊन गेले संदेश मला तिथे सोडून आणि परत घ्यायला हे मी कुठं कापतो दाखवतो तुम्हाला काहीच संदेश कुठं कापायची तिथंच कापायची तू कुठे सोडू शकतो पुढे दुबईला सोडू चल सोड दुबईला गाई मी चालू दुबईला केस कापायला कापले चालतो मध्ये ते खाऊ गलीचे पुढे आले संदेशांनी आलेलं चलो गाईज मला एक मी आता आलो घरी संदेशाने मी गाईज आता आम्ही डायरेक्ट जेवण झालं भेटू बघा आम्ही आता इथे पिक्चर बघत होतो इथे गाईज आम्ही पिक्चर बघत होतो डुग्या संदेश आणि मी इथे पिक्चर बघत होतो मस्तपैकी धुरेंद्र 2 आता गाईज आता आम्ही चाललोय डुग्याच्या टेरेसवर किंवा घरी बघू जायचं का संदेश बघू संदेश काय म्हणते बाहेर तर जाऊ गाईज कवर टाकला आणि मग बसले गाईज आपण डायरेक्ट बाहेर भेटू जायचं घरी बालिश गाईस तर आम्ही आता डुग्याच्या टेरेसवर आले डुगे बिचाऱ्यांनी हे चटई आणली मच्छरदाणी कुठे रे मच्छरदाणी आणली आणि आता संदेश बोलतो चला घरी आता चालू 5 मिनटं झाले तो बोलते आपण इथं झोपू मी तुम्हाला सगळं देतो पण काय संदेश ऐकत नाही गाईस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय